ही ग्रामपंचायतच आहे असलं वाटतंय. फक्त फाळा वाढवल्या तेवढंच केले. काय वाटते तुम्हाला? नवीन जे येणारे ते करणार सगळं, जुने काही केले नाहीत. पाया पडणं आमच्यात काय बदल होणार नाही, पाया पडून काय उपयोग आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे. एकतर्फे आम्ही आणि ते रोहित पाटीलच आहेत, त्यांच्याबद्दल दुमतच नाही आहे कोणाचं. त्यामुळे हे दोघं पण लीडनच निवडून येणार आहेत. आतापर्यंत चांगलं केलंय, इथनं पुढे पोरं चांगली करणार. जसं बोलणार तसं आम्ही करणार आणि करून दाखवणार बोलतात. तर ती पोरं लगेच 10 मिनिटात म्हणजे इथं हजर होत. आणि युवा नेता म्हणून त्यांनीच निवडून यावं. कमळाला जिंकून न देण्यासाठी आडवे येण्याचे विचार आहेत सगळ्यांचे. नाही वन वे होणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. भाजप पक्षाचंच भारी वाटतंय. काय भाजप जरा जास्त वारा आहे, तर तो भाजपच येणार. तरी आलं भाजपकडून कुणाला काय चालत नाही. पुरी भागात पण भाजपची सत्ता आली तर अजून विकास होईल. बीजेपीचा सेटअप लागलेला आहे की संपूर्ण वरणापासून खालपर्यंत काय कमळ. आमचं मत आहे भाजपलाच. बघ चांगलं आहे वातावरण भाजपचं इथं, त्यामुळे भाजपची सत्ता इथं उपरेच्या नगरपालिकेवर भगवा फडकणारच आहे. कमळ या चिन्हावर सगळेजण जेवढे आलेले आहेत ते निवडून येणार आहेत. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपालिका, नगरपंचायत व नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्व शहरांमध्ये राजकीय वातावरण आपल्याला तापल्याचं दिसते. सर्व शहरांमध्ये राजकीय वातावरण तापत आहे. सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते व याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलोय हुपरीमध्ये. हुपरी या शहराला चंदेरी नगरी म्हणून देखील ओळखलं जातं. तर हुपरीच्या राजकीय आखाड्यात काय सुरू आहे हे थेट जाणून घेऊयात येथील नागरिकांकडून. हुपरी शहरामध्ये नगर परिषदांच्या निवडणुका आहेत, वातावरण चांगलंच तापलंय. काय सध्याचं चित्र आहे, काय सांगाल? हुपरीत नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या, तर ह्यामध्ये आता आमच्या इथं वातावरण इतकं तापलंय की सर्व दिशा अशी भाजपच्या दिशेनेच वाटचाल चालू आहे. त्यापैकी 3 नंबरला आमच्या वार्डामध्ये अमेय जाधव उभा राहिलेले आहेत, रेवती पाटील उभा राहिलेले आहेत. तर यांच्याबद्दलचं लोकमत अतिशय चांगलं आहे. प्रचार पण जोरजोरात चालू आहे. प्रत्येकाच्या घरोघरी अगदी समन्वय साधून सगळा प्रचार चालू आहे. कुठलंही वातावरण धोक्याचं नाही आहे. एकंदरीत बघायला गेलं तर प्रशासक सुद्धा मध्यंतरी होतं, त्यांच्या काळात काय विकास कामं झाल्यात? प्रशासकांच्या काळात बी विकास कामं या ठिकाणी झालेले आहेत. आपले जी स्वीकृत नगरसेवक वगैरे जी होती यांच्यामार्फत का असणं ते झालंय. एकंदरीत बघायला गेलं तर शहरातील प्रलंबित प्रश्न अजून काय आहेत, काय सांगा? आता प्रलंबित प्रश्न म्हणजे कसं झाले माहिती आहे का, आमचे रस्ते वारंवार खराब होत्यात. दुसरी गोष्ट, आता आमच्या गटारी वगैरे आहेत, हे माझ्या इच्छेनुसार तर म्हणजे आत्ताच्या इतर येणाऱ्या लोकांच्याकडून अशा अपेक्षा आहेत की ड्रेनेजची पाईप जशी मध्य भागात असत्या गटरी साईडच्या जाव्यात घाण जावावी. कचरा असाच गटरीत टाकण्याचा प्रयत्न असतो लोकांचा. तो कचरा कधी पडू नये, गटरीत टाकायचं. ती काही पाहून जात नाही, पाणी तेवढं वाहत नसतंय. म्हणून ते गटरीचं पाणी, सांडपाणी सगळं, संडासचं असू दे कशाच बी असू दे, ते पाणी पाईपातनंच गेलं पाहिजे. म्हणजे इथं कुठलीही घाण राहता का म्हणजे स्वच्छता गावात राहिली पाहिजे. जे मोदींचं ध्येय आहे की स्वच्छ सगळं शहर झालं पाहिजे, तर ते स्वच्छ राहतंच या मार्गाडीमुळे. दुसरी ओढ, कचऱ्या गाड्या कमी आहेत. प्रत्येक वार्डा ठिकाणी जिथं कचरा ढीग टाकला जातो अशा ठिकाणी छोट्या छोट्या टॉल्या उभा कराव्यात. भरली की ती जावावी, किंवा ऑनलाईन असं कळलं पाहिजे आपल्याला की कचरा तिथे एवढा साठला आहे, तो तिथं त्यासनी दिसला पाहिजे. त्या जे मुख्य असेल त्या कचरा विभागाचा, त्या माणसाला त्याचा मेसेज गेला पाहिजे सेन्सरद्वारे. कचरे कोण निवडून आल्यावर शहराचा शाश्वत विकास होईल असं वाटतं? आता भाजपच्या सीटा निवडून यायला लागणार आहेत, ह्यात सगळ्यात महत्त्वाचं. कारण जी ताकद वरणच आहे, अगदी थेट पाईपलाईन दिल्लीच नाही इथंपर्यंत. जर ह्यात दुसरा माणूस जर निवडून आपण दिला तर तो त्याचं कसं होणार आहे की तो इथनं कोल्हापूरला गेला एसटीने तर तो वेळेत पोचत नाही, स्वतः गाडीनं आला तर तासाभरात येतोय. अशा पद्धतीने पाईपलाईन कुठेही न फोडता डायरेक्ट आपलीच कशी होईल, हक्कानं कामं सांगता येतील. 5 वर्ष आपण दुसऱ्याच्या राज्यात काम करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरात काम करावं असं माझं मत. चुरस पाहायला मिळणार आहे या निवडणुकीत? चुरस या ठिकाणी आता जी लागणार आहे ते कमळाला जिंकून न देण्यासाठी आडवे येण्याचे विचार आहेत सगळ्यांचे.
कारण हिने आले तर आम्हाला काहीच करू देणार नाहीत असं त्यांचा प्रश्न आहे. पण प्रत्येक वेळेला आता पूर्वीपासून जर बघितलं तर सगळी चालवत झालेलं आहे, त्यांनी चालतं झालेलं आहे. तक्रार ह्या नेहमीच राहणार आहेत. जबाबदारी घेऊन करणारी माणसं नाहीत जाता. अधिकार बजावणार आहात, काय भूमिका असणार आहे आगामी काळामध्ये तुमची? भूमिका म्हणजे आमच्या उपरीचा विकास व्हावा. हे आता लेडीज ते कर्मचारी लोटा येतात, इथं येतात लोटतात, तिकडे लोटतात, असं आधीमध्ये हे करतायत, लोटत नाही स्वच्छ. प्रशासक होतं मध्यंतरी, काय त्यांच्या काळात विकास झालाय काय? कारण काम झालं की त्यांचं सगळं काम केलेलं आहे. गटरे बेटर झाल्या, सगळं केल्यात, सगळं झालं. या निवडणुकीत काय चित्र असणार आहे आगामी काळामध्ये, काय वाटते? काय भाजपच, भाजपशिवाय दुसरं कोण नाही. विरोधकांच्याकडून देखील प्रचार वगैरे सुरू आहे, त्यांची पण मोठी प्रचार रॅली यंत्रणा सुरू आहे. तरी आलं तरी भाजप कुणाचं काय चालत नाही. असं का वाटतंय? मनातच सगळ्यांची हाय हो, ते दुसरे त्यात काय बदलून करू शकत नाही. भाजपशिवाय काय पर्याय नाही. काय कुठला मुद्दा गाजल या निवडणुकीत? गाजायचा काय संबंध नाही. वर जे हाय ते खाली पाहिजेच आम्हाला. त्यांच्याकडनं सगळी विकास कामं होणार, तेच पाहिजे. काय होय, मुख्य प्रलंबित प्रश्न शहराचे काय आहेत? शहरात काय रस्ते रुंदीकरण नाही, गाड्या शनिवारचं बाजाराच्या वेळी गाड्या सगळं ट्रॅफिक जाम होतंय, हिराटाकीपेक्षा सगळं ट्रॅफिक जाम होतंय. ते काहीतरी त्यात बदल व्हावं. शनिवारचं लय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गाड्या पॅक होत्या सगळ्या, आणि ती झाल्यावर तिथं बसले किराणा दुकानात तिथं रस्ता रुंदीकरणाच्या गाड्या पास होत नाहीत रोजचं. हे रस्ता रुंदीकरणाचं जरा काहीतरी व्हावं. या निवडणुकीत काय होईल? काय ते त्यांच्याकडे आम्ही अपेक्षा काय करून हे घ्यावं असं आमची इच्छा आहे. भाजपवाल्याची निवडणुकीत काय होईल? हे भाजपच येणार. एक ज्येष्ठ म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय वाटतंय सध्या शहराचं वातावरण काय आहे, काय सांगा? शहरात काय भाजपनं कार्य चांगलं करत आलं, आतापर्यंत केलेलंच आहे. फक्त खालची जरा त्यांनी लक्ष घालावं अशी आमची इच्छा आहे, बाकी दुसरं काही नाही. आणि प्रत्येकांच्या सुविधामुळे ज्येष्ठ नागरिक असते पैसे मिळतात, परत विधवा पेन्शन मिळतात, लाडक्या बहिणीची योजना काढली, सगळं कार्य चांगलं करताना एखादं काम होणार नाही होणार त्याचा काय विषय नाही. त्यामुळे भाजपला मतदान करणं हे गरजेचं आहे. शहरातील काय प्रमुख प्रश्न म्हणजे पाण्याचा एक प्रश्न आहे. पाणी 4-4, 8-8 दिवस येत नाही. पाणी वेळेवर सोडायला पाहिजे. बाकीचे मग सुविधा आहेतच. नगरपालिकेमध्ये जरा प्रशासक लागल्यामुळे सगळ्याच गोंधळ झाला. आता हे निवडल्यानंतर करतील व्यवस्थित असं वाटतं. बघूया काय होतं. अनेक वर्षांनी सर उपरीमधील निवडणुका होत आहेत, काय सध्या वातावरण आहे, काय सांगाल? हिंदुत्वासाठी चांगलं आहे. बरं, हिंदुत्वासाठी चांगलं आहे. बाकीचं काही काय होईल या निवडणुकीत? बघूया आता काय प्रचार जर सगळ्यांचा धुमधडाक्यात चालू. मध्यंतरी प्रशासक देखील या नगर परिषदेवर होतं, काय त्यांच्या काळात विकास कामं झालेत? प्रशासकच्या ह्याच्यात काहीच काम झालं नाही. आता आम्ही भरपूर तक्रारी केली तर त्यांना म्हणजे मुख्याधिकाऱ्यांनी काहीच ऐकलं नाही. आता उदाहरण सांगतो, लक्ष्मी देवी कर्ला हायस्कूल आहे की नाही, तिथले मी 3 याच्याशी सांगितलं की बाबा ते अतिक्रमण जे आहे किंवा तिथले आता तुम्ही जाऊन पण बघा तिथं काय आहे. ते डांबरीचे खड्डे जे पडलेले आहेत त्याच्या ह्यांना पण मी सांगितलेलं, म्हणजे आपल्या संघटनेमार्फत सांगितलेलं त्यांना, काही लक्ष दिलं नाहीत. काय नगरसेवकांची जर कसं वचक असली तर कामं होणार ना फ्रीभार. उपरी नगर परिषदेची अनेक वर्षानंतर निवडणूक होते आजोबा, सध्या काय वातावरण आहे, काय वाटते तुम्हाला? काय वातावरण आता नवीन कोण असतील त्यांनी त्यांच्यातर्फे वातावरण आहे, म्हणजे त्यांनी काहीतरी करतील. कारण गेले पहिला काय केलेलंच नाही लोकांनी. कोण जे आले त्यांनी काहीच केलेलं नाही. तुम्ही आता गावातनंच फिरला नाही. नगरपालिका असं वाटतं काय तुम्हाला? ही ग्रामपंचायतच आहे असलं वाटतंय. फक्त फाळा वाढवल्या तेवढंच केले, बाकीच्या मागच्या लोकांनी काहीच केलेलं नाही. आता आपण निवडून द्यायचं म्हणजे ह्यांनी काहीतरी करतील अशा समजुतीनंच द्यायचं. तर तुम्ही ज्येष्ठ आहात, अभ्यासू आहात, अनेक निवडणुकांना मतदानाचा अधिकार बजावत आला आहात, काय या निवडणुकी दरम्यान तुमची भूमिका असणार आहे? या निवडणुकीत ह्या नवीन कुणाला तरी निवडून आणायचं ह्याच मतच आहे. जुने नकोत कोण. असं का? असं का म्हणजे काय केलेलंच नाही आहे बघा. आता ही नगरपालिका आहे तर नगरपालिकेचं किमान कर्तव्य दररोज पाणी सोडायचं, निदान 3-4 दिवसात नाही. इथं 8 दिवसाशिवाय पाणीच येत नाही. ग्रामपंचायत होती तेवढं 3 दिवसात नाही येत होतं. त्यामुळे आम्हाला ती ग्रामपंचायतच असलेलं बरं वाटतंय. आता मध्यंतरी प्रशासक सुद्धा होतं. हो. काय त्यांच्या काळात विकास कामं झाले? विकास कामाचं असं नजरेत भरण्यासारखं काय नाही. काहीतरी रस्ते ते कुठल्या आमदार खासदार फंडातनं आलेलं ते झालंय. ग्रामपंचायत प्रत्यक्ष आम्हाला या नगरपालिकेचं काय समजणार आहे? किती फंड येतोय आणि काय
कुठे जाहीर होतोय ते? आता आजोबा अनेक वर्षांनी निवडणुका व्हाल्यात, मग शहराचा शाश्वत विकास कोण करेल असं तुम्हाला वाटते? आता ही नवीन येणारी पिढी काहीतरी करेल असं वाटतं. नवीन पिढी म्हणून तुम्ही कोणाकडे बघता? नवीन पिढी म्हणून आम्ही आता पक्ष म्हटलं तर भाजपा, बाकी नाही कोण करू शकत, कारण त्यांनी केलंच नाही ना काय. या निवडणुकीत काय चुरस एकंदरीत असणार आहे? चुरस नवीन जुने नाही असं असणारच आहे की, पण नवीन लोक यावं असं आम्हाला वाटतंय. अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत आजोबा, काय सध्या नेमकं वातावरण आहे, काय वाटते तुम्हाला? नवीन जे येणारे ते करणार सगळं, जुने काही केले नाहीत. आता अमय जाधव वगैरे करणार, आला निवडून तो करणार, सगळं करणार. एक तुम्ही ज्येष्ठ आहात, अनेक निवडणुकांना तुम्ही मतदानाचा अधिकार बजावला, काय भूमिका असणार आहे या निवडणुकीत? मतदान चांगलं व्हावं, त्याला ती मतं ठेवली. कोण म्हणजे अमय जाधव विकास कोण करेल असं वाटतं तुम्हाला? तोच करेल असं, नवीन येणार तोच करणार. नाही, नवीन कोण यावं असं वाटतंय? भाजपचाच येणार नवीन. असं का वाटतंय तुम्हाला? करतील, कामं करतील. विरोधक बी चांगला प्रचार करायला आहेत. आता त्यांचं आम्ही कसं सांगू काय करायला म्हणून? आमच्या पद्धतीत आम्ही सांगितलो, आम्हाला यो आला तर काम करतील असं. भाजपचे लोक करणार. काय चुरस नेमकी असणार आहे या निवडणुकीत? आता तसं काय भाजपचंच होतं. ताई, अनेक वर्षांनी उपरीमध्ये निवडणुका होत आहेत, काय सध्या वातावरण आहे आणि या प्रभागाचा विकास काय झालाय का? या प्रभागाचा विकास म्हटलं तरी अजून बऱ्याच गोष्टी होण्यासारख्या आहेत, बऱ्याच गोष्टी झालेल्या पण आहेत. पण आता प्रभाग क्रमांक 3 मध्ये जसे रस्ते, पाणी, या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. या विकासासाठी आता भाजपचे जे उमेदवार आमच्याकडून उभारलेत, अमेश दादा आणि रेवतीताई, ते युवा पिढी, तरुण वर्ग, अडीअडचणी समजून घेणारे लहानांपासून मोठ्यापर्यंत. त्यामुळे आता ह्या प्रभागाचा अजून विकास व्हायचा असेल तर त्यांच्या दृष्टीनं मतदान होऊन भाजपला आघाडी दिली तर अजून चांगलं होईल. नक्कीच एकंदरीत आपण बघायला लागलाय की अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, मध्यंतरी प्रशासक होतं, तर त्यांच्या काळात विकास कामं झालं थोडीफार झालेत. म्हणजे अजून पाण्याची सोय उपरीत आहे तशी म्हणजे कमतरताच आहे. 5 दिवस 6 दिवसांनी पाणी येणं, ठराविक ठिकाणचे रस्ते व्यवस्थित नाहीत, हा विकास व्हायला पाहिजे. शहराचा शाश्वत विकास कोण करेल असं वाटतंय तुम्हाला? आता वरून पर्यंत म्हटलं तर इथपर्यंत जो भाजप विकास सुरू आहे, आता आमच्यासारख्या लाडक्या बहिणींना हे काय पैसे वगैरे देणं, हे आता आपल्या पण सिटीत जर तसं म्हणजे आपल्या ह्या उपरी भागात पण भाजपची सत्ता आली तर अजून विकास होईल आणि आमच्यासारख्यांना म्हणजे सगळ्यांचाच फायदा होईल जनतेचा. काय नेमकी चुरस बघायला मिळणार आहे या निवडणुकीत? हा, चुरस म्हणली तर तशी आहे. म्हणजे आता वैयक्तिक 3 प्रभागमध्ये पण 2 ठिकाणचे म्हणजे एकदम चुरस लढतीचीच होणार आहे. पण आता बघू विजयाचं, आमचं मत आहे भाजपलाच. बघू. बऱ्याच वर्षांनी निवडणुका होत आहेत, काय तुमची भूमिका या निवडणुकी दरम्यान आणि प्रभागाचा या विकास काय झालाय काय सांगाल? प्रभागाचा विकास म्हटला तर अमयदादा, रेवती दिदी यांच्यामुळे सारखा होत होतो. ते कायमच टचमध्ये असतात. म्हणजे कुठलं छोट्यातलं छोटं काम असू दे किंवा मोठ्यातलं मोठं काम असू दे, त्यांच्याकडून नेहमीच होतं. आणि त्यांना कधी आम्ही कॉल केला आहे आणि त्यांनी ते काम केलं नाही असं कधीच होत नाही. त्यामुळं त्यांच्याकडनं हा विकास होईल अशी अपेक्षा आहे. आता तुम्ही महिला म्हणून निवडणुकीचा अधिकार बजावणार आहात, अजून काय महिलांचे शहरातील प्रश्न प्रलंबित आहेत? महिलांचा एक मोठा प्रश्न आहे की पाणी आमच्या इथं 5 ते 6 दिवसातनं एकदा येते. बाकीच्या ठिकाणी इतका दुष्काळी भाग आहे तरी पण दिवसाला 1 तास तरी येतच. तसं आमच्या इथं जरा पाण्याचा प्रश्न असा आहे की 5-6 दिवसांनी येतं, ते आम्हाला ॲटलिस्ट 4 दिवसांनी यावं अशी अपेक्षा आहे. कोण सोडवलं असं वाटतंय हा पाण्याचा प्रश्न? भाजपमध्ये अमयदादा आणि रेवती दिदी नक्कीच सोडवतील हा प्रश्न असं वाटतं मला तरी. काय एकंदरीत चुरस असणार आहे या निवडणुकीत? प्रभाग क्रमांक 3 मध्ये चुरशीचा जर विषय केला तर सगळे जवळचेच उभारलेले आहेत. त्यामुळे चुरस जास्त असेल असं वाटायला लागलंय. पण असा विश्वास आहे की अमयदादा आणि रेवती दिदी नक्कीच येतील. अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, मध्यंतरी प्रशासक देखील होतं, काय सध्या उपरी शहराचं चित्र आहे, वातावरण आहे, काय सांगाल? मुळात म्हणजे मतदानाला वेळ झाला त्याच्यामुळं सर्वसामान्य नागरिकांचा खेळखंडावा झाला आहेच. कारण जसं आपण नगरसेवकांना आपली प्रश्न मांडू शकतोय तसं प्रशासनाकडे तर आपण मांडू शकत नाही आणि प्रशासनाकडनं तेवढ्या तत्परतेने कामं पण होत नाहीत. त्याच्यामुळं जितक्या लवकर झाल्या असत्या त्या बरंच झाल्या असत्या. चला थोड्या वेळानं का होईना होणं गरजेचं होतं ते व्हायला लागले.
कारण आपण आपल्या अडचणी आपल्या नगरसेवकांनी आपल्या जवळच्या माणसांनी जे सांगू शकतोय ती प्रशासकाला आपण सांगू शकत नाही, कारण त्या तत्पद्धतीने कामं पण होणे गरजेचे असतात. तेव्हा आपल्या जवळची किंवा आपल्याशी संपर्क साधणारी जी आहेत त्यांना आपण सांगू शकतो की बाबा ह्या अडचणी आहेत, ह्या अडचणी आपल्याला कव्हर केल्या पाहिजेत. प्रशासक त्यांनी त्यांच्या खुर्चीवर बसलेले असणार आहेत, आपण आपल्या समस्यांच्या जवळ बसलेला असणार आहे. त्याच्यामुळं जे झालं आहे हे महत्त्वाचं आहे की आता चालू झालेले आहेत आणि यातनं जी आता म्हणजे नवीन जुनी त्यात खास करून जे आम्हाच्या ज्या अडचणी दूर करायचा प्रयत्न करायला लागल्यात त्यासनी सपोर्टिंग करायचा जवळजवळ सगळ्या प्रभागाचा विकास झालाय का? आता मुळातच नेहमीपेक्षा पण 2-3 वर्ष वेळ लागल्यामुळं एकतर खोळखंडावाच झालेलाच आहे. आता हे डेव्हलप करायला बराच वेळ लागणार. आता जे निवडून येणार आहेत त्यांना जरा त्रास होणार. कोण डेव्हलप करेल असं वाटते? मुळात आता कसे आहेत दोन्ही बाजूत पण म्हणजे अगोदर केलेले आहेत. आमच्या म्हणजे आम्ही ज्यांच्याकडनं अपेक्षा धरतोय त्यात पण केलेले आहेत. एकमेकाची हे धरून एक अनुभवी आमच्याकडे आहेत, त्यांचा हात धरून पण नवीन नगरसेवक आम्ही बनवू इच्छितो की त्या हिशोबाने त्यांनी पण त्यात ग्रेस धरतील असं वाटतं. काय वाटते कोण निवडून आल्यावर शहराचा विकास होईल? बऱ्यापैकी म्हणजे मुळात कसं आहे 100% जिथं कामं होणार आहेत व जिथून आपल्याला मदत भेटणार आहे. म्हणजे थोडक्यात काय नगराध्यक्ष पासून ते नगरसेवकपर्यंत एकच टेम्पो असलेला ठीक. कुणाला एक टेम्पो कुणाकडे बघतात? कारण आता जर गावात बघितलं असं तर सर्वसाधारण एकच पक्षाचा पूर्णपणे संपूर्ण गावात सेटअप लागलेला आहे. काय कोणाचा सेटअप? तसं म्हटलं असं तर BJPचा सेटअप लागलेला आहे की संपूर्ण वरणापासून खालपर्यंत प्रत्येक प्रभागात असं वेगवेगळं आहे की वरचा एक वेगळा आहे, खालचा एक वेगळा आहे. तसं इथं नाही आहे. बऱ्यापैकी वरची शीट पण BJP तर खाली पण BJP या पद्धतीनं संपूर्ण गावात लागलेलं आहे. त्या हिशोबानं केलेलं बेस्ट होईल. आता अनेक वर्षांनी हुपरीत निवडणुका होत आहेत. चंदेरी नगरी म्हणून शहराला ओळखलं जात आहे. काय सध्या राजकीय वातावरण आहे आजी, काय सांगाल? आम्हाला अमर जाधव पाहिजे, अमित जाधव. आमचा मुलग्यासारखा आहे, तिने आमच्या हक्काला उभा राहतात. आणि रेवती पाटील त्या पण आमच्या मुलगीसारखी आहे, ती पण बोलवली की आमच्या हक्काला उभा राहतात. तर आजी तुम्ही अनेक निवडणुकांना मतदान केलं आहे, काय नेमकं या निवडणुकीत काय वाटते तुम्हाला? आम्हालाही पोरं चांगली वाटतात, आमच्या घरला बोलवली की हक्काला उभा राहतात. हेच आम्हाला पाहिजे, दुसरं काही नाही. अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत आजी, काय सध्या वातावरण आहे आणि या प्रभागाचं काय चित्र आहे, काय सांगाल? चित्र आहे कमळ जाधव, अमित जाधव तेच आहे आमासनी. आणि रेवती पाटील तीच आमासनी मदत करतेली आहेत, चांगले आहेत. काय बी सांगितलं तर आमच्या गोष्टीला उभा राहतात. आम्ही आपण त्यासनी काहीतरी फोन केला म्हणजे येतात. आहेत आमासनी मदत करणारे आहेत, ते चांगले आहेत. रेवती पाटील आणि अमित जाधव. निवडणुकीच्या दरम्यान मतदान करणार आहात, काय वाटते नेमकं काय सध्या वातावरण आहे? वाटते म्हणजे मला भाजप पक्षाचंच भारी वाटतं. भाजप पक्षाचं अमय जाधव, रेवती पाटील ही कामं करतील असं वाटते मला. एवढंच माझं म्हणणं आहे, बाकीच काय. आम्ही अडचणी अडीअडचणी ह्याच्या आधी बी कामं केल्यात, आता बी करतील असं वाटते. आता तसं बघायला गेलं तर हुपरी शहराचा विकास झालाय काय? नाही झाला, होणार आहे. हे करतो असं आश्वासन दिल्यात, करतो म्हणून आश्वासन दिल्यात. मध्ये प्रशासक होतं त्यांच्याकडून काय झाले का? त्याच्याकडून काही झालेलं मला काय आठवत नाही. एवढंच. काय होईल या निवडणुकीत, कुठला पक्ष येईल? पक्ष म्हणजे भाजपच जास्त येईल आणि अमय जाधव ही 100% येतील असं माझी खात्री आहे. अनेक वर्षांनी हुपरी शहरामध्ये निवडणुका होत आहेत, सध्या काय वातावरण आहे एकंदरीत, काय वाटते? अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा 2017ला नगरपालिका स्थापन झाली, त्यानंतर 22ला इलेक्शन व्हायला पाहिजे होते, पण ते काय शासकीय याच्यामुळे ती पुढे लांबत गेली आणि त्याला 3 वर्ष लेट झालं. आणि जरी लेट झालं तरी आपला हा प्रभाग क्रमांक 3 नंबर आहे. या 3 प्रभागामध्ये पूर्वीच्या नगरसेविका सौ रेवती पाटील आणि स्वीकृत नगरसेवक म्हणून ज्यांना संधी मिळाली ते अमेय जाधव यांना काम करण्याची संधी त्या 5 वर्षात मिळाली. आणि त्यांनी लोकांच्या ज्या काही समस्या असतील, काही स्थानिक प्रश्न असतील, परत आरोग्याच्या प्रश्न असतील, स्वच्छतेच्या समस्या असतील, पाण्याच्या समस्या असतील, त्या समस्या सोडवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. काय एकंदरीत या निवडणुकीत काय म्हणजे नेमकं वातावरण आहे आणि कोण बाजी मारेल असं वाटतं तुम्हाला? आता सद्यस्थिती गावचा विकास आणि बाकीचं जरी म्हटलं तरी वरच्या देश पातळीपासून ते खाली गाव पातळीपर्यंत लोकांच्या ज्या भावना आहेत
की आपण सुरक्षित पाहिजे. आपण सुरक्षित असलो तर देश सुरक्षित. त्यामुळं आपण सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं सध्याचं जे वातावरण जर बघितलं तर साधारणपणे महायुतीला कृषी पोषक असं आहे. प्रभाग 3चा शाश्वत विकास झालाय का? आता बऱ्याच काही समस्या होत्या त्या बऱ्याच सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यामध्ये आता आमच्या भागामध्ये बरेच वर्ष इथं रस्ता नव्हता, साधा रस्ता असायचा. या ठिकाणी पेविंग ब्लॉक्स वगैरे घालून त्यांनी सुशोभीकरण किंवा चांगलं हे केलेलं आहे. त्यावर काही गटारीच्या समस्या होत्या, स्वच्छतेच्या समस्या होत्या, त्या त्यावेळी आम्ही मांडल्या त्यावेळी त्यांनी त्या नगरसेवक रेवती पाटील असतील, त्यांचे मिस्टर मनोज पाटील असतील किंवा अमेय जाधव असेल, या सर्वांनी त्या समस्या दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. काय नेमकी चोरस असणार आहे या निवडणुकीत? चोरस अशी मला काय वाटत नाही, कारण पूर्वीच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये या ठिकाणी भाजपची सत्ता होती आणि इथून पुढच्या काळामध्ये भाजप महायुतीची सत्ता येईल असं आमचं 100% दावा आहे. अनेक वर्षांनी साहेब शहराच्या निवडणुका होत आहेत, काय सध्या वातावरण आहे एकंदरीत, काय सांगाल थोडक्यात? पक्षाबद्दल बोलायचं का कशाबद्दल काय बोलायचं? एकंदरीत काय चित्र आहे? आम्ही 3 वार्डामध्ये राहतो, 3 क्रमांक. प्रभाग 3चा विकास झालाय काय? प्रभाग सिंगचा विकास बरोबर चांगला झालेला विकास इकडे, आपल्या बाजूने चांगला झालेला विकास इकडे. आमचे रेवती पटेल आहेत, आता नवीन राहिलेलं पोरगा एक अमेय जाधव पण आहेत, ही पोरं चांगली आहेत. आतापर्यंत चांगले केले, इथनं पुढे पोरं चांगली करणार. एकंदरीत काय चोरस असणार आहे या निवडणुकीत? इथं काय चोरस वाटत नाही आम्हाला. आमची ही 2 पोरं निवडून येणार. काय त्यांच्याकडून अपेक्षा आहेत तुम्हाला अजून? नाही, हे आपलं 3 नंबरचा विकास त्यांनी चांगल्या प्रकारे करावा केलेला आहे आणि करतील त्यांनी विकास. तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय सध्या वातावरण आहे उपरी शहरामध्ये, काय सांगाल? उपरी शहरामध्ये सध्या भाजपचेच वातावरण आहे. सगळे युवा यंग ब्रिगेड सगळी इलेक्शनच्या या धामधुमीत उतरले. त्यामुळे अमेय जाधव, आम्ही वॉर्डापुरता आम्ही विचार केला तर आमच्या वॉर्डात अमेय जाधव नावाचे आमचं वर्गमित्रच आहे, निवडणुकीला राहिले. त्याने लोकांची भरपूर अशी कामे केलेली आहेत, त्यामुळे त्याला निवडणूक ही जड नाही जाय, एकतर्फीच निवडणूक आहे. व्यापारी वर्गाला जे लागणारे प्रश्न आहेत, आचारसंहितेच्या काळात आम्हाला जे येणारे प्रॉब्लेम आहेत, ते अमेय जाधवनं आमचं भरपूर सॉल्व्ह केले आहेत. बऱ्यापैकी व्यापारी आहेत, आम्हाला नाव सांगता येणार नाही, त्यांचं प्रश्न त्यानं भरपूर प्रकारे सॉल्व्ह केले आहे. त्यामुळे एक उमेद आहे आमची त्या व्यक्तीकडनं, ती पूर्ण करणारच. राहिला रेवती वहिनींचा प्रश्न, घरातलं बलच फक्त बदलायचं राहिलं. त्यामुळे त्या व्यक्तीने एवढं कामे केलेलं आहेत, त्यांच्याबद्दल दुमतच नाही आहे कोणाचं. त्यामुळे हे दोघं पण लीडनंच निवडून येणार आहेत. बाकीचं मनात तपोवनकडे जाणार असतात तळणगे, अमेय जाधवांनी नगरसेवक पद नसतानाच ते मंजूर करून ते पूर्ण पण करून दाखवला. त्यामुळे तिकडचा प्रश्न तिकडचे मतदार पण त्यांच्याच बाजूने आहेत. त्यामुळं येण्या जाण्याचा दळणवळणाचा प्रश्न तिकडचा मिटलेला आहे. रात्री अपरात्री तिकडं भरपूर लोक जात येत होते, त्यांनी ते एका झटक्यात प्रश्न मिटवून टाकला आहे. बाकीचे ज्या प्रभागात जे काम होतं ते त्यांनी मार्गी लावून केलेलंच आहे. त्यामुळे ही व्यक्ती भरघोस मताने निवडून येणार आहे, त्यात वाद नाही. बाकीचा विचार केला तर भाजपच्या इथं पोषक वातावरण आहे, त्यामुळे भाजपची सत्ता इथं उपरीत येण्याचे चिन्ह आहेत. काय या प्रभागाचा विकास झालाय का तसा, काय वाटतंय तुम्हाला? विकास तर झालेला आहे चांगल्यापैकी, आणि इथनं पुढं पण विकास होईल चांगला. अमेय जाधव हे विकास करण्यासाठीच 3मध्ये उभारले आहेत, आणि आम्हाला गॅरंटी आहे की तिने पण काम करतील, या विकासाचं काम करून देतील. काय अजून प्रमुख प्रश्न आहेत? तसे प्रश्न आहेत भरपूर, पण आता निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून आता सगळे कामं करून घ्यायचे आहेत. एक प्रश्न सुरू होत जायचे त्यांच्याकडून. अनेक वर्षांनी काका उपरीच्या निवडणुका होत आहेत, एकंदरीत काय वातावरण आहे सध्या, काय सांगाल? कसं झालं आहे, गेली 7-8 वर्ष नगरपालिकेची निवडणूक झाली, त्यानंतर मध्ये व्हायला पाहिजे झाली ती तशी 5 वर्षानंतर, 2 वर्ष लेट झाली काही कारणामुळं. आणि आता जे व्हायला चांगलं म्हणजे पद्धतीने निवडणूक व्हायला लागल्या, आणि जे उमेदवार जे आता हे आमच्या गल्लीतले रेवती पाटील आहेत म्हणा, पलीच्या गल्लीतले अमेय जाधव आहेत, चांगल्या उमेदवार आहेत, चांगल्या पद्धतीने काम करतात. आता रेवती पाटलांचंच गेले 10 वर्ष आम्ही काम बघायला लावले, आणि अमेयचं पण काम आम्ही बघतोय ऐकतोय, चांगल्या पद्धतीने करायला लागल्यात. अशाच पद्धतीने त्यांचं पुढच्या भविष्यात पण काम होत राहू दे असे आपल्या सगळ्यांच्यावर त्यांना म्हणून विनंती करतो. काय बाजी कोण मारली आहे? बाजी असं कसं म्हणजे कसं हाय, कौल चांगल्या पद्धतीने आहे त्यांना, असं बाजी असं म्हणण्यापेक्षा का नाही, कौल चांगल्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे, लोकांचा संपर्क चांगला आहे त्यांचा,
बोलण्याची कॉन्टॅक्ट करण्याची पद्धत चांगली आहे. कोणाचा प्रॉब्लेम काय असलं तरी सॉल्व्ह करायला लागल्यात. मध्यंतरी प्रशासक होतं, काय त्यांच्या काळात कामं झाली? प्रशासक असताना त्यांनी काही लक्षच दिलं नाही. तो ते काय एवढं काय प्रशासक म्हणजे शासकीय अधिकारी काय त्यांच्या पद्धतीने जे नगरसेवक ज्या पद्धतीने लेवलला उतरून काम करतात त्या पद्धतीनं शासकीय अधिकारी तेवढं करणार. त्यांच्या ऑफिसली कामं असतील तेवढं होणार. जे ग्राउंड लेवलला जी कामं आहेत ते स्वतः त्यासाठी नगरसेवक आहेत आणि चांगल्या पद्धतीचे उमेदवार आहेत, करतील अशी अपेक्षा आहे. अनेक वर्षांनी काकी शहरातील निवडणुका होत आहेत. एकंदरीत सध्या काय वातावरण आहे आणि ह्या प्रभागाचा कितपत विकास झालाय, काय सांगाल? अमय जाधव हे आमच्या आता 5 वर्ष झालं स्वीकृत म्हणून निवडून आलेत आणि ह्याच्या आधी म्हणजे त्यांनी भरपूर कामे केलीत. रस्त्या म्हणजे असं पाणी पुरवठा म्हणा, परत रेवती पाटील आणि त्यांनी दोघांनी मिळून सगळं म्हणजे असं गोरगरिबांना मदत करणे किंवा वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर करणे, परत संभाजी जयंती पारंपरिकरित्या साजरी करणे आणि प्रत्येक मंडळांना मदत सहकार्य करणे हे मोठं त्यांचं वाटा आहे. आणि इतर म्हणजे असं वयस्कर महिला असतात किंवा असं त्यांना कुणी नसते त्यांना मदत करणे असं त्यांचं कार्य चांगलं आहे. आणि युवा नेता म्हणून त्यांनीच निवडून यावं अशी आमची इच्छा आहे. सगळ्या म्हणजे ह्या भागात 3 नंबर वार्डातील महिलांचं तर असं मत आहे. आता महिला म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय अजून हुपरीतील प्रलंबित प्रश्न काकी काय आहेत? तसं म्हणजे असं काय एवढं हे नाही आहे, तरी पण अजून ह्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. जणू काही असं एखादी म्हणा पाणी पुरवठा असं म्हणजे पाणी म्हणजे आमच्या हुपरीमध्ये रेग्युलर येत नाही. पाणी पुरवठा हे महिलांना सगळ्यांना लागतच असतोय, त्यामुळे पाणी हे भरपूर प्रमाणात म्हणजे रेग्युलर आलं तर पण आम्हाला चांगलं आहे. ही सुधारणा झाली पाहिजे. काय एकंदरीत प्रभाग 3 मध्ये काय सध्या चित्र किंवा वातावरण आहे? व्यवस्थित आहे आता सध्या. आम्हाला तर वाटतं की अमय जाधव हे निवडून यावं असं आमची इच्छा आहे सगळ्यांची. काकी अनेक वर्षांनी शहरातील निवडणुका होत आहेत, काय नेमकं या प्रभागाचं वातावरण आहे आणि विकास झाला आहे काय प्रभागाचा? भरपूर विकास झालेला आहे, कारण त्यांनी मोठा नेता किंवा मुलगा असं न समजता एक मी ह्या गल्लीतला लहान मुलगा आहे, मी मोठ्यांच्यासोबत मोठा राहतो, लहानांच्यासोबत लहान राहतो असं करून त्यांनी दर महिन्याला आमच्या इथं गणपतीची आरती होते पोस्टरला. पण त्यांनी अमय जाधव आणि रेवती पाटील हे दोघं असे आहेत की बोलवल्या त्यांनी येतात. रात्री हाक मारा, अगर सकाळी मारा किंवा त्यांचा प्रॉब्लेम असला तरी पण त्यांनी ते सांगत नाहीत. पण दरवेळेला आरतीला येणं, लहानांसोबत लहान होणं, सगळ्यांना सपोर्ट करणं आणि ह्या रस्त्यांची कामं, शिवाय चाव्यांची कामं, बलांची कामं आणि बागचा जो भाग आहे मागचा भाग तिथं बलांची व्यवस्था करणं सगळं त्यांनी केलेलं आहे. त्यांची सपोर्ट सिस्टीम एवढी छान आहे की गल्लीतली मुलं किंवा नेता हा त्यांनी कळू पण देत नाहीत. सगळ्यांच्यासोबत ते एकनिष्ठ राहून सगळ्यांसोबत काम करून दाखवतात. एकंदरीत काकी अजून काय प्रलंबित प्रश्न काय आहेत महिलांचे? पाण्याचा प्रश्न आहे तो आम्ही त्यांना बोललोय, पण ते पण त्यांनी करून देतो बोललेत आणि करण्यासारखे ते आहेत. पण जसं बोलणार तसं आम्ही करणार आणि करून दाखवणार बोलतात. छान काम चांगलं आहे त्यांचं. बघा आबा, अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत शहरामध्ये, काय सध्या प्रभागाचं वातावरण आहे, कितपत विकास झालाय, काय सांगाल? विकास भरपूर केलेला आहे तिने. आता चालूच्या पिढीला म्हटलं तर विकास भरपूरच आहे. आता मनोज पाटील म्हणा किंवा अमय म्हणा, त्यांचं कार्य हे आपल्या भागात तर भरपूर आहे. आणि वैतीत म्हणजे आम्ही जर सांगितलो तरी फोन केला तर फोन तर मी वापरत नाही, कोणाला जे फोन जाणं जर काम आहे बोल तर ती पोरं लगेच 10 मिनिटात म्हणजे इथं हजर होते. म्हणजे आमच्याबद्दल तर त्या व्यक्तीबद्दल काय म्हणजे वाईट म्हणण्यासारखं काय राखलेलं नाही. म्हणजे वयानुसार सांगवलं, पण तरुण पिढीचं मन कसं आहे काय आम्हाला काय माहीत नाही. काय होईल या निवडणुकीत? काय भाजप जरा जास्त वारा आहे, तो भाजपच येणार. आपण हिंदुत्व आहे म्हटलं, हिंदुत्वाला काय पाहिजे ते तिने देणार आहे का आम्ही देणार आहे? त्याशिवाय काय नेमकी चुरस असणार आहे या निवडणुकीत? चुरस म्हणण्यासारखं नाही. म्हणजे इकडला भाग जो आहे की नाही, एकतर्फे आम्ही आणि ते रेवती पाटीलच आहेत. बाकीचं काय म्हणजे येतात सांगतात पाया पडतात, आम्ही म्हणतो पाया पडू नको जा, पाया पडून आता काय हात जोडा म्हणून सांगतोय देश आम्ही येणाऱ्या माणसाला. पाया पडणं आमच्यात काय बदल होणार नाही, पाया पडून काय उपयोग आहे असं आमचं वैतीत मत आहे. युवा म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय सध्या शहरात काय वातावरण आहे, काय सांगाल? सध्या आमच्या प्रभागामध्ये अमय जाधव आणि रेवती मनोज पाटील हे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि त्या दोघांचं पण वातावरण आता इतकं चांगलं आहे
निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना 100% निवडून आणू आणि त्यांची एक सर्वसामान्यांपर्यंत जी नाळ जोडलेली आहे ती या निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी उतरल्यामुळं त्यांना त्याचा विजय हा नक्कीच मिळणार आहे. एकंदरीत बघायला गेलं तर अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, मध्यंतरी प्रशासक पण होतं. काय प्रशासकांच्या काळात काय विकास झाला? नाही, प्रशासक ज्या वेळेला होतं त्यावेळेला एक आपल्या निवडणुकीत ज्या वेळेला प्रभागातून एखादा उमेदवार तिथं जातो त्यावेळेला आपल्या निवडणुकीमधनं ज्या वेळेला तिथं एखादा उमेदवार गेल्यावर आपलं जे नेतृत्व करत असतो त्यावेळेला आपल्या हुपरीचा विकास हा फार कमी झालेला आहे. आपण आमच्या उमेदवाराला तिथं पाठवतो म्हणजे आमच्या प्रभागातला विकास व्हावा म्हणून पाठवत असतो आणि त्यासाठी आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या इथले जे आमचे परममित्र आहेत अमय जाधव, रेवती मनोज पाटील या दोघांना आम्ही आमच्या नगरपालिकेमध्ये पाठवणार आहोत. काय चुरूच असणार आहे या निवडणुकीत आगामी काळात? नाही, वन वे होणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. भाजपचं चांगलं वातावरण आहे. तर कमळ या चिन्हावर 100% निवडून येणार. उपरीच्या नगरपालिकेवर भगवा फडकणारच आहे. कमळ या चिन्हावर सगळेजण जेवढे आलेले आहेत ते निवडून येणार आहेत. बघा, एकंदरीत अनेक वर्षांनी निवडणूक होत आहेत. काय नेमकं या प्रभागाचं वातावरण आहे, काय सांगा? सध्या जर आता बघायला गेला तर भाजपचं वातावरण चांगलं आहे. वार्डात गावात जरी म्हटलं असा तरी भाजपचं वातावरण चांगलं आहे. 1 ते 10 वार्डात जर म्हटलं असा आवडे साहेबांनी ज्या सीटा दिल्यात त्या खरोखर एक तगड्या म्हणजे चांगल्या सीटा दिल्यात. चांगलं आहे वातावरण भाजपचं इथे. काय या प्रभागाचा विकास झालाय? काय झालाय की झालं. काय चुरस असणार आहे या निवडणुकीत? चुरस असं काय सांगता येणार नाही, पण भाजपची सत्ता येईल असं वाटते. तर दर्शक हो, आताच आपण हुपरी शहरातील नागरिकांशी संवाद साधला. येथील असणारे प्रलंबित प्रश्न, उपरी नगर परिषदेच्या माध्यमातून शहराचा झालेला विकास, अजून देखील येथील नागरिकांच्या असणाऱ्या प्रमुख मागण्या, त्याचबरोबर शहरांतर्गत झालेली विकास कामे, प्रशासकांच्या काळातील असणारा कारभार, या सगळ्यांचा आढावा आपण सविस्तरपणे येथील नागरिकांशी जाणून घेतला. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. कॅमेरामन सचिन वरीकरसह समीर मकानदार, कोल्हापूर.